तर गाईज आज आहे अवधूतचा CETचा पेपर. आता मी सकाळ आहे ना माझ्या फादरची बळच ह्यांचं काय कारण नसताना बोलणी खाऊन आलोय. ह्याला शब्द दिला होता रात्री म्हणून आलोय, नाही तर आलो पण नसतो. असं पण घरी बसून काय मला बोरच होणार होतं. सकाळ माझी होती पार नाही म्हणत 1:30, 2, 2:30ला सकाळ होती. त्यापेक्षा म्हणलं जाऊन दे जाऊ, एखाद्या गरीबाचं भलं होईन म्हणलं जाऊन दे. ते अवधूतचा फादर मला म्हणला जा त्यासोबत म्हणून, नाही तर मी नसतो आलो. हा ना, आता पोपटे येतोय मी काय खाल्लं नाही चहा पण पिलं नाही. अरे मी तर आंघोळ पण नाही केली तुझ्यासाठी उशीर होईल म्हणून. आई शपथ आंघोळ नाही केली. वाटतंय का तरी तोंडाकडे मी चॉकलेट आहे ना. सॉरी गाईस, आता बघू येतोय पोपटे. काय म्हणलं माहिती का, थांब 2 चपात्या राहिल्यात आलो थांब. आता खाल्ले किती काय माहिती 3 चपात्या खात असेल. आता ते आलं की गाईज करू कंटिन्यू ब्लॉग. तर गाईज आता पोपटे आलेला आहे. आता आपण चाललेलो आहे. आपल्याला कुठं जायचं माहितीये का, तळेगाव दाभाडेला. त्याचा पेपर आहे माझा नाही पोपटे. तळेगाव दाभाडे कुठं माहितीये का, पिंपरीच्या पुढं 52 किलोमीटर आहे भाऊ. एवढ्या लांब जायचंय. आणि तर पाटीलच्या हॉटेलला पिऊ कॉफी. ज्याचा पेपर तोच पास ना मागच्या. तर गाईज आता भेटू आपण कॉफी पिताना डायरेक्ट. युगाचं बसलं की आडीवर आडी टाकू. सांगा अवधूत सरी आत करायचं पेपर आहे. मग काय वाटतंय पप्पा, तुम्ही असलं टी-शर्ट बिशर्ट कसं घालता रे नल्ल्यांनो? शर्ट बसत नाही. फिल्टर कॉफी म्हण रे. एवढे बिग ह्याची आईची गाणं फिल्टर कॉफी म्हण. अरे जाऊ, फिल्टर कॉफी म्हणजे काय माहिती का तुला? ती मशीन असते का, त्या मशीनीची त्याला म्हणते फिल्टर कॉफी. इथं काय फिल्टर कॉफी. लहानपण कशाला घेतलं तरी आपलं बरं. हा बरं गाईज बघा, आज पोपट्याने मागवली कॉफी. खुश का जवली आजचं घरचं पॉपकॉर्न. हसू नको तुला उशिरा सोडून. मग ट्रॅफिक लागलं. हसला तर उशिरा सोडी ना, हसायचं नाही. व्लॉग चालू केलंय काय कुणावरती कसं लावलंय 45,000. छक्के तसलेच लावतात. 45 नाही 12,000च आहे. एवढं स्ट्रॉंग आहे ना, लय लय स्ट्रॉंग आहे. तर गाईज बघू शकता आता आपण इथं पुण्यात आहे. कॅम्पस आपण चाललोय सेटच्या पेपरला, CETच्या. काय येत तर नाही, वॉकरच आलाय. होय ना. इरेशनल नंबर्स म्हणजे काय सांग बरं? इरेशनल नंबर म्हणजे 0 पासून 4 आहे थोडा. इंटिजर्स म्हणजे काय? इंटिजर म्हणजे 2, 3, 4. चल मायनस वाले चल. मायनस. त्यांनी सांगितलं 2, 3, 4. तुला काही एवढं निवडून विचारलं का? तू हुशार आहे बाबा. तू कॉमर्स म्हणलं बघा, हा किती हुशार असेल. येड्या चावण्या तो काही 10वी पास आहे का? आपल्या बरोबर होता तो. कॉमर्सला घेणार का म्हणतोय. अगरच निवड. चाललोय काहीच. गाडी दाखवते 128. टिप्स आहे म्हणलं 100च दिन. त्याच्या बापाचं मला काय करायचंय. मी पप्पाला म्हणलंय आम्ही औंधलाय. औंधवरून काही एक तसले झाले. ITI ला म्हणलंय आम्ही. ITI कॉलेजला का पप्पा चिडते नाही का, तळेगाव दाभाडे सांगितलं. मला तर आतल्यात आता कस तरी व्हायला लागले. सकाळ पप्पाला आधीच दोन खोटं बोललो. दोन की हितच आहे म्हणून. नाही पहिलं काय बोललो रे. भोंगळे आलती. हा पॉपटेन भोंगळे माझ्या CETच्या पेपरला आलते. हे पण खोटं बोललो मी. तर माझ्या CETच्या पेपरला एकटाच गेलतो. मला नाही असं कोणाला नेऊ वाटत. परत त्यांचा खर्च करा, त्यापेक्षा माझं मी येतो की पेपर देऊन पेट्रोल भरून गपचूप. विषय कसा झालाय गाईज, काल ह्यानी मला दिलं तर शब्द की रोनित माझ्याबरोबर कोण नाही, तू चल प्लीज. म्हणून आता मी आलो. असं पण बघा घरी आता काय
असं पण मी उठतो किती 2 वाजता दुपारी. वर धरलाय फोन. मला कळतं बघा 2 वाजता उठतो मी दुपारचं. तिथून मी 1 तास मोबाईलच बघतो. 3-3:30ला मी आंघोळ करतो. असं गेलेलं काय वाईट आहे. मग आता गिल्ट फील होतंय पण सकाळ फादरला खोटं बोलून. आता काय जाऊन द्या. आता केली चूक तर मेमरीज पण ह्या मेमरीज कशा झाल्यात गाईज. मेमरीज बघा मेमरीज. फादर एवढं चांगलं बोलेल. फादर लावून सांगून मी एवढे लांब आलोय. मी सांगितलं असतं तळेगाव दाबडेला आहे पण विषय काय इतक्या लांब नाही का. पप्पा पण मग चिडत्यान मला म्हणतात. म्हणजे ऑलमोस्ट लोणावळा इथून किती आहे माहिती आहे का गाईच. आत्ता तुम्हाला जे आहे ते सांगतो 20 किलोमीटर. म्हणजे लोणावळ्याला आम्ही लोणावळ्याला पण जाणार आहे 1 वेळ राहायला. म्हणजे बघा मग का चिडणार नाही घरचे सांगा. त्यात माझ्याकडे लायसन नाही, लर्निंग पण नाही, 18+ नाही, ट्रिप्सी म्हणून. नाही तर पप्पाला जे आहे ते खरं सांगितलं असतं. सॉरी घ्या आता समजून. काय आता बसलोय गाईस इथं. गेलाय अवधूत पेपर द्यायला. इथं सगळी बघा असं सगळे पोरांचे पॅरेंट्स वगैरे बसलेले आहेत. आणि आम्ही इथं विचारलं तर आम्हीच सगळ्यात लांबून आलेलो आहे हडपसरवरनं. ह्यांना काय माहिती हडपसरच्या आतमध्ये पण मांजरी गावातनं आलोय असं एवढं लांब. असं भरल्यासारखं वाटतंय गाईज. मूड ऑफ वाटतोय खूप मला. मूड ऑफ ठेवून चालणार नाही गाईज. कारण की आपण आता RR व्लॉग्स वरती असं काहीतरी खतरनाक पाहिजे. जंक्शन नाही का, वाईब आले पाहिजे असं काहीतरी पाहिजे टॉपचं. आता आमचं फक्त अजून हे 2-2.5 तास होय पोपटे. 2-2.5 तासाने दाखवतो तुम्हाला. चल वा हाय. गरीब की निशानी होती टी-शर्ट और जीन्स पहनली. आता मीठ आले आमचं पहिलं. 2 चपात्या येते ते मीठ आणि चपाती खाणार आहे आम्ही. कधी याला मासा भेटायचा काय माहित. बसलोय वाट बघत. एक पकडलाय. दिसतोय का आज जाळीत. कधी भेटायचा पप्पा मासा. 8 दिवस. आम्हाला तिथं आत बोर होत होतो म्हणून आम्ही आता इकडं आलोय 1 किलोमीटर लांब नदीपाशी. किती आहे मग एवढंच आहे ना. लय पेशन्स लागतात वाटतं या कामात. आता आम्ही तिथं जाणार त्या झाल्या. आता आम्ही 15-20 मिनिटं झालं बसलोय. भाऊ एवढं उन्हात आणायचं कसं काय माहिती. गाईच बघा ही गेम खेळत बसलोय. मी पण खेळत होतो. अवधूत काही आहे ना. नाही हे बसलोय बघा खेळत. खेळला का नाही कधी काय माहिती. गेम खेळत बसलोय. कॉलेजमध्ये अभ्यास करायला येतो का. नक्की करणार. पेपरचं लिहून आलेला असतं तो बळच उगतच करणार बिन कारणाचं. आपण इग्नोर करायचा फक्त. ते काय जरी म्हणलं ना इग्नोर. काय जरी म्हणलं ना इग्नोर. सांगू नाही तिकडं काय तुझ्या. काय मग अवधूत कसा गेला पेपर. 1 नंबर. हा 1 नंबर. 1 नंबर नाही. पेपर कसा गेला. पाणी नाही घासाच होता. अरे यार आता पेपर कसा गेला सांग ना. अयो हे काय झालंय माग. अरे इथं माग मी कशाला काय करू बाबा. कसा गेला पेपर अवधूत. सांग ना खरं सांग. ह्यात बघून सांग. रिव्ह्यू दे. 1 नंबर. हे काय दर अरे ह्याची नका सराची म्हणणं कॅन्टीन मध्ये. ओके ही गाडी आहे त्याची सिल्वर ऍक्टिवा. का घे. अरे त्याच्या पप्पाचा फोन आलता मला. काय इकडे भाई ऐक तर इकडे तरी माझ्या पप्पाचा आम्हाला फोन आलता. सीईटीचा पेपर लावतो ना तू. म्हणजे पप्पा मला काय म्हणले माहिती काय मागच्याचे की अरे तिने सकाळी बाथरूम नाही केली, संडास नाही केली, ते पेपरमध्ये करून जाऊन आता पेपरमध्ये संडास करून आलं. तू मांजरीच राहतो काय. मांजरीच राहतो का तू. मग केशवनगरवर जाय का तू. एवढं लांब आलाय तू पण. आम्ही तिथलंच आहे गोपाळपट्टीतलं. मग आता कसं जाणार तू. ट्रेनने. मग सकाळी कधी आलता. सकाळी 7:30. एवढं लवकर. अरे आम्ही तर तिकडच गेलो होतो. हरवलोच होतो. अरे जाऊ का ना. आई घाला हसलंच नाही. चांगला कंटेंट भेटेल म्हणलं
हसलंच नाही केळू. जाऊन दे आपला भोंगळे आला आता. भोंगळे इकडं. भोंगळे नागडे उघडे. राईस प्लेट चालतो 70 रुपयाची राईस प्लेट चालतो गाईस. आज उपास आहे माझा. उपास आहे माझा. तुला काय गाईस आता आपली मिसळ आलेली आहे. गार गार गाईस आपली मिसळ आलेली आहे आता. बघ गरीब थांबकीस. मिसळ वगैरे खाऊन झालेली आहे. आता आम्ही 10-15 मिनिटात एक राहायला पोहोचल. काय आलं गाईस याला आम्ही नाही का म्हणलं अवधूत कसं होतं रे कॉलेज. म्हणते बाथरूम लय भारी होतं कॉलेज. बाथरूम भारी होतं म्हणतोय कॉलेजचं. लोक म्हणतात कॉलेजचं भारी आहे, कॉलेजचं कॅम्पस चांगलं आहे. हा म्हणतोय कॉलेजचं बाथरूम भारी होतं. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. गुलाबाचा वास येत होता म्हणतोय पोपटे. ऑन द वे गाईस आम्ही पोहोचलो आता. 1 वाजून 3 मिनिटं झालेत. आता डायरेक्ट एक वेळ राहिला. बाय. तर गाईस आता आपण चाललोय. दादाची गाडी बंद पडली बघा इथं. भोंगळे बघतोय करायला काय ना काय. ह्याला बाप गाडी देत नव्हतं. मी चाललोय तेव्हा गाडी द्यायला लागला. आणि लोकांची गाडी बघतोय चालू का होईना. अवघडील आहे आजकालचं. फोटो काढतोय ह्यांचं. आपण नथुरा देवीला आलेलो आहे आता. पाय पडले की आपण निघूया. अरे हायवे कर की जरा ब्लॉगला. अरे कॅमेऱ्यात बोर्ड घालतो का आता फार. आता आपण चाललेलो आहे वरती. दाखव धागा देवीचा. असं काय दाखवतोय बँड घातलं. आता आपण वरती चाललेलो आहे गाईस. पप्पा दिसतोय का तुम्हाला. चालू झालंय आपण चालायला आता. पटापटा चला आपल्याला उशीर होईल लय. पटापटा चल. भोंगळे इकडे. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. बघा चल हा खवायला झालंय. मी पण बघा पोचलोय आता. 15 मिनिटं बसणार आहे. पोचलो बघा काहीच. आपण अजून लाईनीला थांबायचंय दर्शनाच्या. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. काहीच आता आपलं दर्शन झालेलं आहे चांगलं. होय आपल्या डोक्याला हे लावून नाही काय घाम बघ सगळं पुसलंच जाणार म्हणून नाही लागलो. आपण पोचलोय काहीच बाहेर. आता आपण इकडून बाहेर चाललोय. मग काय पोपट्या काय सांगशील तुझा एक्सपिरियन्स कसं आहे. काय आहे बाबा सांग ना काय नाही. कसं वाटलं आवडतं. 1 नंबर. 7 मिनिटात वर चढलोय मग. कोणामुळं रोहिणीमुळे. बस का बाय. 2 मिनिटं लेट पोपट्यामुळे झालं. 4 वेळा तर बसलायस तू. खाली बघ.
तो गुडघ्यात असं तर 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 होतंय ना. गाईज आता आपण आलोय खाली. कसं वाटतंय मग गाईच? धर पॉपटे तोंड पुस. तर भेटूया खाली. तर गाईज बघू शकता इथं आंब्याची पेटी. आपल्याकडे तसं लाकडाची नाही, डायरेक्ट अशी मोठी पेटी असते. 22 किलोची आहे. त्याच्या हातात बघा 8 किलोची आहे. टोटल 30 किलो आंबे दिले धाक्काने आत्ताच. काल परवा पण नेले होते, आज पण लय आंबे, नुसते आंबे आंबे. आता ह्या गरीबांना फक्त दाखवणार आहे, मी देणार नाही. गरीब होय रे गरीब. हर्षे बघितलेत का आंबे कधी? राहू तर काय म्हणते रोना लय वास सुटलाय. हे मी देतोय वास सुटला देणार नाही. स्प्राईट प्यायची बघा. हे गरीबाची एक नाही निशाणी असती. कशाला काय विचारलं ना अवधूत गो खायचं. अवधूत असं अवधूत तसं. अवघड आहे. जाऊ द्या गाईज, आता मी गाडी चालवते. ऑन द वे घरी चाललोय. ब्लॉगिंग यो गाईज. तर गाईज प्रणव भाई आता खर्च करतोय आपल्यावर मस्त. चाललोय गाईज आता आम्ही मोमोज खायला पोपट्याला सोडून. पोपट्या खातोय शेड मधला चायनीज. अंडरग्राऊंड आहे पोपट्या. पप्पाने ते लाईटीचं केलंच नाही काम अजून. काय नाही लावल्यावरच आजकाल ब्लॉग चांगले आहेत रे माझ्या फोनमध्ये. आणि अपडेट केल्यापासून तर क्लिअरिटी लईच वाढली. अपडेट आलता काय? हां अपडेट केल्यापासून खतरनाक. आता काहीच आपण चाललोय मोमोज खायला पोपट्याला सोडून. पाण्याचा खर्च आहे पोपटे. दिसलं का गाईस? आता बाकीचा ब्लॉग आपण पुढं कंटिन्यू करूया तिकडच. तर गाईस देखिए प्रणव भाई का खर्चा करवा दिया है आज. पोपटे कसं आहे